Hello students, very good morning to all of you. Now students, today we are going to see a new lesson, that is how the first letter was written. This lesson is from ancient age period. म्हणजे हा आज आपण नवीन लेसन स्टार्ट करणार आहोत. दिस लेसन्स नेम इज हाऊ द फर्स्ट लेटर वॉज रिटन. पहिलं अक्षर कसं लिहिलं गेलं. दिस लेसन इज फ्रॉम एन्शंट एज पिरियड. म्हणजे एन्शंट एज म्हणजे काय तर अश्मयुग. तर हा जो लेसन आहे तो अश्मयुगातल्या काळाशी निगडीत किंवा रिलेटेड आहे. नाव लेट वी बिगिन. हाऊ द फर्स्ट लेटर वॉज रिटन. Once upon a most early time was a Neolithic man, and he lived cavely in a cave, and he wore very few clothes, and he couldn't read and he couldn't write, and he didn't want to the except when he was hungry he was quite happy. Now once upon a time, a most early time means what? अगदी सुरुवातीच्या वेळेला म्हणजे ज्या वेळेला जैव उत्पत्ती झाली दॅट टाइम अर्ली एज पिरियड. म्हणजे सुरुवातीच्या काळाला जेव्हा माणूस हा आपल्याला माहिती आहे की माणसाची उत्पत्ती कशी झाली. तर त्या उत्पत्तीच्या वेळीस म्हणजे त्या जेव्हा माणसाची नुकतीच उत्पत्ती झाली होती या पृथ्वी तलावरती त्यावेळची ही गोष्ट आहे. वॉज अ निओलिथिक मॅन. निओलिथिक मीन्स अश्मयुगीन माणूस म्हणजेच एन्शियंट मॅन म्हणजेच अश्मयुगातील माणूस. निओलिथिक म्हणजे अश्मयुगीन. अँड ही लिव्ड केवली इन केव. तो एका पोकळ गुहेमध्ये राहायचा. ही लिव्स इन अ केव अँड दॅट टाइम नो हाऊसेस ऑफ दिस ब्रिक्स अँड सिमेंट. आता त्यावेळेला काही विटाची सिमेंटची मातीची काही घरं नव्हती. ही यूज टू लिव्ह इन द केव. तो कशामध्ये राहणं पसंत करायचा तर केव म्हणजेच गुफा. अँड ही वोर व्हेरी फ्यू क्लोथ्स अँड ॲज वेल ॲज ही वॉज वेअरिंग व्हेरी फ्यू क्लोथ्स. तो त्याच्या अंगावरती खूप कमी वस्त्र परिधान करायचा आणि जे काही वस्त्र परिधान करायचा ते तुम्हाला माहिती आहे दॅट इज ऑफ ट्री प्लांट्स or the leaves of the tree or plants. आपल्या झाडांचे किंवा छोटे छोटे रोपट्यांचे तो कपडे बनवायचे त्याच्या सालीपासून किंवा त्याच्या पानांपासून. अदरवाईज ही यूज टू वेअर द ॲनिमल्स स्किन किंवा तो प्राण्यांची चमडी याच्याने सुद्धा त्याचा अंग झाकायचा. अँड ही कुडंट रीड अँड ही कुडंट राईट. त्याला लिहिताही येत नव्हतं आणि त्याला वाचताही येत नव्हतं. ही वॉज नॉट एबल टू रीड अँड नॉट एबल टू राईट ऑल्सो. त्याला लिहिता वाचता काहीही येत नव्हतं. अँड ही डिडंट वॉन्ट टू. आणि त्याला त्याची गरजही भासत नव्हती किंवा त्याला हे करायचं देखील नव्हतं. त्याची इच्छा सुद्धा नव्हती. ही वॉज नॉट एबल टू रीड अँड राईट अँड ही डिडंट वॉन्ट ऑल्सो. आणि त्याला ते लिहिता वाचता यावं अशी त्याची इच्छा देखील नसायची किंवा नव्हती. And except when he was hungry he was quite happy. आणि तो जेव्हा हंग्री म्हणजेच भुकेला असायचा त्यावेळेस तो आनंदी व्हायचा. His name was तेगोमाय बॉप्सुलाय. तर आता इथं त्यांनी एक इमॅजिनरी नेम दिलेला आहे. तर हिज नेम वॉज त्याचं नाव होतं तेगोमाय बॉप्सुलाय. अँड दॅट मीन्स आता तेगोमाय बॉप्सुलायचा मिनिंग काय आहे. द मिनिंग इज man who does not put his foot forward in a hurry. असा व्यक्ती man who does not put his foot in a hurry forward in a hurry म्हणजे असा व्यक्ती की जो त्याचं पाऊल पुढे ठेवत नाही गडबडीने. म्हणजे लवकर पुढे पाऊल न ठेवणारा म्हणजे अगदी हळुवारपणे चालणारा माणूस. तेगोमाय बॉप्सुलाय म्हणजे अगदी हळुवारपणे हळूहळू अगदी निश्चिल गतीने चालणारा व्यक्ती. मीन्स man who does not put his foot forward in a hurry. लवकर जलद गतीने पुढे पाऊल न टाकणारा माणूस. But we, O best beloved, will call him तेगोमाय for short. तर आता आपण त्याला प्रेमाने काय म्हणूयात तर तेगोमाय. त्याला आपण प्रेमाने एक तेगोमाय बॉप्सुलाय इतकं मोठं बोलण्यापेक्षा आपण त्याला प्रेमाने
तेगुमाय असं म्हणूयात. मीन्स दिस इज द फर्स्ट पॅराग्राफ ऑफ इंट्रोडक्शन अबाउट द कॅरेक्टर्स इन दिस लेसन. आता त्या या लेसनमध्ये त्यांनी जे जे काही कॅरेक्टर्सचा यूज केलेला आहे त्यांच्याबद्दल या फर्स्ट पॅराग्राफमध्ये इंट्रोडक्शन दिलेलं आहे की विच कॅरेक्टर्स नेम इज व्हॉट अँड वाय. ओके, तर तेगुमाय हे तेगुमाय बॉप्सुलायचा शॉर्ट फॉर्म, आपण प्रेमाने त्याला तेगुमाय असं बोलूयात असं रायटर सांगतात. अँड हिज वाईफ नेम वॉज तेशुमाय तेविंड्रॉ. आता त्याची पत्नी जी आहे त्याचं नाव आहे तेगुमाय तेविंड्रॉ. अँड दॅट मीन्स, आता त्याचा अर्थ काय, लेडी हू आस्क अ व्हेरी मेनी क्वेश्चन्स. लेडी हू आस्क व्हेरी मेनी क्वेश्चन्स, अशी स्त्री की जी खूप जास्त प्रश्न विचारते. बट वी ओ बेस्ट बिलव, पण आपण तिला प्रेमाने वी कॉल हर तेशुमाय, आपण तिला प्रेमाने शॉर्ट फॉर्ममध्ये तेशुमाय इतकंच बोलूयात. अँड हिज लिटिल गर्ल डॉटर्स नेम वॉज टॅफिमाय मेटालुमाय. आता त्यांची एक मुलगी आहे, लिटिल डॉटर, छोटी एक मुलगी आहे, तिचं नाव आहे टॅफिमाय मेटालुमाय. नाव अँड दॅट मीन्स, आता त्याचा अर्थ काय, स्मॉल पर्सन विदाउट एनी मॅनर्स हू आउट टू बी स्पँक्ड. म्हणजे अशी छोटी व्यक्ती की ज्याला काहीही मॅनर्स, म्हणजे थोडक्यात आपण इन लोकल लँग्वेज वी कॅन से एखाद्या व्यक्तीला वळण नसणे, आपण म्हणतो ना की तिला काही वळण नाही किंवा त्याला काही वळण नाही, कसं वागायचं कसं बोलायचं, अशा प्रकारची एक लहान व्यक्ती की जिला चांगलं वागणं चांगलं बोलणं हे माहिती नाही. अँड दॅट शुड, आणि ती व्यक्ती काय ऑफर करते, तर तिला असं तिला चांगलं वळण लागण्यासाठी किंवा त्याला चांगल्या सवयी लागण्यासाठी तिला मारण्याची किंवा फटके देण्याची गरज आहे अशी व्यक्ती. म्हणजे तिला वागण्याची बोलण्याची चांगली चालरीत माहीत नाही, तिला फटके देण्याची गरज आहे अशी व्यक्ती मीन्स टॅफिमाय मेटालुमाय. द गर्ल और द स्मॉल पर्सन विदाउट एनी मॅनर्स हू आउट टू बी स्पँक, म्हणजे वाईट सवयी वाईट मॅनर्स असणारी जिला फटके देण्याची गरज आहे अशी छोटी व्यक्ती. बट आय एम गोइंग टू कॉल हर टॅफी, तर आपण तिला शॉर्टमध्ये काय बोलूया, टॅफी. अँड शी वॉज तेगुमाय बॉप्सुलायज बेस्ट बिलव्ड, आणि ती तिच्या वडिलांची तेगुमाय बॉप्सुलाय हे तिचे जे काही वडील आहेत त्यांची खूप प्रिय आहे. अँड हर ओन मम्मीज बेस्ट बिलव्ड, आणि तिच्या स्वतःच्या आईची देखील ती खूप प्रिय प्रेमळ अशी आहे. आता अर्थातच एखाद्या आई वडिलांना आपलं मूल हे प्रिय असतंच, मग ते कितीही वाईट सवयी असल्या तरीही त्याच प्रकारे दॅट मदर अँड फादर्स बिलव्ड दॅट टॉफी. अँड शी वॉज नॉट स्पँक्ड हाफ as much as good for her and they were all three were happy. आता ते तिघही ते आई वडील त्यांच्या मुलीवरती खूप प्रेम करायचे, त्यांना ती खूप प्रिय होती आणि ते तिघेही अगदी आनंदाने जगत होते. नाव अटेंड अँड लिसन, आता पुढची स्टोरी ऐका. One day Tegumai Bopsulai went down through the Beaver swamp to the Wagai River to spare scarf fish for dinner and Taffy went too. तर एके दिवशी तेगुमाय बॉप्सुलाय, वन डे तेगुमाय बॉप्सुलाय वेंट डाऊन थ्रू द बेवर स्वॅम्प. बीवर स्वॅम्प म्हणजे दलदल, नदीच्या काठी नदीच्या बाजूला जी काही चिखलाची दलदल असते त्या दलदलीमध्ये तेगुमाय बॉप्सुलाय वेंट इन दॅट बेवर स्वॅम्प फॉर वॉट, टू कॅच द फिश फॉर डिनर. संध्याकाळच्या जेवणासाठी मासे खाण्यासाठी त्या दलदलीमध्ये तेगुमाय बॉप्सुलाय हा गेला होता. अँड विथ हेम टॅफी ऑल्सो वेंट, आणि त्याच्यासोबत त्याची मुलगी टॅफी ही सुद्धा गेली होती. स्पियर, स्पियर मीन्स एक हत्यार किंवा भाला. तो त्याच्यासोबत काय घेऊन गेला होता, त्याचा हत्यार आणि भाला, त्याच्या साह्याने तो ते कॅच करणार होता. काय तर फिश कॅच करणार होता. तेगुमाय स्पियर वॉज मेड ऑफ वूड विथ शार्प
टीथ ॲट द एंड. आता तेगुमाय बॉप्सुलायचं जे काही स्पियर होतं, हत्यार होतं किंवा भाला जो होता त्याच्याजवळचा, ते कशापासून बनलेलं होतं? वॉज मेड ऑफ वूड. त्याचा जो दांडा होता तो लाकडी होता. अँड विथ शार्क टीथ ॲट द एंड, आणि त्याच्या एका बाजूला, एका टोकाला शार्क माशाचा दात अडकवलेला होता. And before he had caught any fish at all, he accidentally broke it clean across by jabbing it down to hard on the bottom of the river. आणि तो मासे पकडणार, ॲट टाइम ऑफ कॅचिंग द फिश, तो मासे पकडणार इतकाच बाय ॲक्सिडेंटली, अगदी आपण म्हणू शकतो अपघाताने, अचानकपणे त्याचं जे काही हत्यार होतं, स्पियर होतं, ते मोडलं आणि त्याचा एक तुकडा रिव्हरमध्ये, पाण्यामध्ये गेला. अशा प्रकारे असा इन्सिडेंट घडला. अक्रॉस बाय जॉबिंग इट डाऊन टू हार्ड ऑन द बॉटम ऑफ द रिव्हर, अगदी नदीच्या काठी गेला. They were miles and miles from home. आता ते त्यांच्या जेव्हा जे हत्यार होतं ते तुटलं आणि नदीमध्ये त्यांच्या ते मासे पकडणार तितक्यात ॲक्सिडेंटली तो इन्सिडेंट जो काही घडला की त्यांचं हत्यार तुटलं आणि त्याचा तुकडा त्या पाण्यामध्ये खोलाशी गेला. बॉटम ऑफ द रिव्हर म्हणजे खोलाशी गेला. आणि त्यावेळी दे वर फार फ्रॉम देअर हाऊस, ते त्यावेळी त्यांच्या घरापासून खूप लांब होते. दे वर फार फ्रॉम देअर हाऊस. माइल्स अँड माइल्स म्हणजे अगदी मैलोन मैल ते त्यांच्या घरापासून, त्यांच्या केवपासून लांब आलेले होते. अँड तेगुमाय हॅड फॉरगॉटन टू ब्रिंग एनी एक्स्ट्रा स्पियर्स. आणि तेगुमाय, दॅट टाइम तेगुमाय हॅड ऑलरेडी फॉरगॉटन दॅट टू गेट अ एक्स्ट्रा स्पियर. आणि त्यावेळी तेगुमाय म्हणजे त्या टॅफीचे वडील हे एक्स्ट्रा स्पियर म्हणजे एखादं एक्स्ट्रा हत्यार सोबत आणायचं विसरले होतं. सो इट मीन्स दॅट दे वर कॅरिंग ओनली वन स्पियर अँड दॅट स्पियर हॅड ब्रोकन. आता त्यांच्याजवळ एकच हत्यार होतं, तेही तुटलं किंवा मोडलेलं होतं आणि त्यांच्याजवळ एक्स्ट्राचं असं हत्यार नव्हतं. Here's a petty kettle of fish, said Tegumai. It will take me half the day to mend this. Now, here's a petty kettle of fish. Here it's meaning a petty kettle of fish means a messy situation. म्हणजे आपण म्हणू शकतो एक अवघड परिस्थिती. सो तेगुमाय सेड दॅट नाव इट्स अ पिटी केटल ऑफ फिश. आता ही एक अवघड परिस्थिती निर्माण झालेली आहे. नाव इट विल टेक मी हाफ द डे टू मेंड दिस. मेंड म्हणजे सुधारणे. आता ही जी काही अवघड परिस्थिती झालेली आहे, वी हॅव ब्रोकन अवर स्पियर. आता आपल्याकडून आपलं हे जे काही हत्यार तुटलेलं आहे. नाव इट विल टेक मी हाफ डे टू मेंड दिस. आता माझा जवळजवळ अर्धा दिवस जाईल हे हत्यार सुधारण्यासाठी किंवा त्याला व्यवस्थित करण्यासाठी. there's your big black spear at home, said Taffy. So Taffy काय म्हणते, I got it now की your one extra one spear at home, big black one. तर टॅफी त्या वेळेस काय म्हणते की मला एक आठवलं की तुमचं जे काही मोठं काळं असं जे काही अजून एक हत्यार आहे, काळ्या रंगाचं मोठं, ते आपल्या घरी आहे. लेट मी रन बॅक टू द केव अँड आस्क मम्मी टू गिव्ह इट मी. आता मी एक काम करते, तुमचं जे काही ते हत्यार घरी आहे, लेट मी गो, मला आता पुन्हा पाठीमागं जाऊ देत मम्मीकडे. लेट मी गो टू द मम्मी अँड आस्क टू हर टू गिव्ह मी दिस स्पियर. आणि मला घरी जाऊ देत आणि मला घरी जाऊन मम्मीला मी विचारते की ते हत्यार माझ्याजवळ देतेस का. द फादर इज नीडेड, पप्पांना त्याची गरज आहे, तर तू देतेस का. It's too far from your little fat legs. Now she was small. ती जी काही मुलगी होती ती छोटी होती. So it's too far for your little fat legs. तुझ्या छोट्या बुटक्या आणि तुझ्या छोट्या बुटक्या पायांसाठी ते अंतर खूप लांब आहे. म्हणजेच याचाच अर्थ काय की जितके पाय लांब तितकं पाऊल मोठं, असं त्याची समज होती. म्हणून तो म्हणतो की तुझ्या या छोट्या पायांसाठी ते अंतर खूपच लांब आहे, तू पोचणार कधी, अशा प्रकारे. सेड तेगुमाय. हु सेड? तेगुमाय. द फादर सेड फॉर युअर फॅट शॉर्ट लेग्स दॅट डिस्टन्स इज
टू फार, हे अंतर तुझ्या छोट्या पायांसाठी खूप लांब आहे. बिसाइड्स यू माइट फॉल इन टू द बेवर स्वॅम्प, आणि त्यासाठी अंतर तर लांब आहेच, पण त्याचबरोबर इफ यू विल वॉक अलोन यू विल स्लीप और यू माइट फॉल इन टू दिस बेवर स्वॅम्प. आणि त्याच्या बरोबर तो अंतर तर लांब आहेच, पण शिवाय जर का तू एकटी चालत गेलीस, इफ यू विल वॉक अलोन देन यू माइट बी फॉल इन दिस बिवेअर स्वॅम्प. तू कदाचित पडू शकतेस या दलदलीमध्ये, या चिखलाच्या दलदलीमध्ये तू कदाचित पडू शकतेस. अँड बी ड्रॉन, आणि तू जर का पडलीस तर कदाचित तू बुडून देखील जाऊ शकते. ड्रॉन म्हणजे बुडणे, तू कदाचित बुडून देखील जाऊ शकतेस. We must make the best of a bad job. आपल्याला we must make a best of a bad job म्हणजे या वाईट कामातून आपल्याला काहीतरी चांगलं करणं अपेक्षित आहे. We must make the best of a bad job. या वाईट कामातून, बॅड जॉब म्हणजे वाईट काम, आता जे काही स्पियर तुटलेलं आहे दॅट इज द बॅड जॉब. स्पियर हॅज ब्रोकन सो दॅट इज द बॅड जॉब फॉर देम. आता त्यांच्यासाठी वाईट काम काय तर स्पियर तुटलेलं आहे. मग ह्या वाईट कामातून वी नीड टू हॅव एनिथिंग डू बेटर, एनिथिंग डू गुड. आपल्याला ह्या वाईट कामातून काहीतरी चांगलं करणं अपेक्षित आहे. He sat down and took out a little leather mending bag. Now the father sat down and took out a little leather mending bag. त्याचे वडील जे होते ते खाली बसले आणि त्यांनी एक लेदरची, चमड्याची एक बॅग बाहेर काढली. फुल ऑफ रेनडियर स्नीव्ज अँड स्ट्रीप्स ऑफ लेदर. तर त्याच्यामध्ये रेनडियरचे स्नीव्ज म्हणजे एक स्नायूंचा धाग्यासारखा एक प्रकार असतो, तो रेनडियर या प्राण्याचा स्नायूपासून काढलेला धाग्याप्रमाणे एक गुंडाळी किंवा आपण रीळ म्हणू शकतो. तर त्या बॅगेमध्ये काय होतं, रेनडियर स्नीव्ज, त्या रेनडियरच्या स्नायूंपासून काढलेले धागे, फुल ऑफ रेनडियर स्नीव्ज अँड स्ट्रिप्स ऑफ लेदर, आणि अनेक लेदरच्या म्हणजे चमड्याच्या पट्ट्या त्यामध्ये होत्या. अँड लम्प्स ऑफ बीज वॅक्स अँड रिझिन, आणि त्यामध्ये खूप सारं बी वॅक्स म्हणजे मधमाशीच्या पोळ्याचं जे काही मेण असतं ते खूप सारं मेण त्या बॅगेमध्ये होतं. म्हणजे अर्थातच काय तर स्पियर रिपेअर करण्यासाठी त्यांच्या बॅगमध्ये काय काय होतं तर चमड्याच्या पट्ट्या होत्या, रेनडियर स्नीव्जचे रीळ किंवा आपण गठ्ठा म्हणू शकतो तो होता, आणि शिवाय बी वॅक्सचा गठ्ठा किंवा गोळा देखील होता. अँड बिगॅन टू मेंड द स्पियर. आता त्याने सर्व हे सामान काढलं अँड ही बिगॅन टू मेंड द स्पियर, आणि त्याने त्याचं हत्यार व्यवस्थित करायला सुरुवात केली. टॅफी सॅट डाऊन टू. तर टॅफी जी होती, टॅफी ऑल्सो सॅट डाऊन विथ हिम ऑल्सो. तर आता त्याच्यासोबत त्याची मुलगी जी होती ती सुद्धा खाली बसली. with her toes in the water and her chin in her hand. तर ती ज्यावेळेस बसली त्यावेळेस तिने काय केलं, तिचे जे टोज म्हणजे पाय होते ते पाण्यात ठेवले अँड चिन इन हर हँड, म्हणजे थोडक्यात काय तर ती पाण्यात पाय सोडून निवांतपणे बसली. अँड थॉट व्हेरी हार्ड, आणि ती अगदी गहन विचार करू लागली. थॉट व्हेरी हार्ड, गहन विचार करू लागली. देन शी सेड, आणि अगदी विचार करून ती बोलली, I say, Daddy, it's an awful nuisance. Awful nuisance means भयानक त्रास किंवा उपद्रव. म्हणजे थोडक्यात ती काय म्हणली की पप्पा हा किती मोठा त्रास आहे. इट्स अन awful nuisance म्हणजे हा भयानक त्रास आहे, उपद्रव आहे. That you and I don't know how to write, isn't it? आता अजून एक त्यात म्हणजे you also and I also don't know how to write. Isn't it? म्हणजे हे बरोबर आहे ना की तुम्हालाही माहीत नाही आहे लिहायचं कसं आणि मलाही माहीत नाही आहे लिहायचं कसं, बरोबर ना. हा एक खूप मोठा त्रास झाला. इफ वी डेड वी कुड सेंड अ मेसेज फॉर द न्यू स्पियर. जर का आपल्याला हे माहीत असतं की लिहायचं कसं देन वी कॅन सेंड अ मेसेज. तर आपण आपल्या नवीन हत्यारासाठी मेसेज पाठवला असता लिहून, आम्हाला हत्यार गरजेचं आहे अशा प्रकारे. जस्ट देन अ स्ट्रेंजर मॅन केम अलॉंग द रिव्हर. आणि तितक्यात एक स्ट्रेंजर मॅन म्हणजे एक अनोळखी माणूस अलॉंग द रिव्हर केम. नदीच्या काठी अजून एक अनोळखी माणूस तिथे आला.
बट ही बिलॉंग टू अ फार ट्राईब. पण तो त्यांना त्यांच्या टोळीतला वाटला नाही. तो खूप लांबच्या अशा ट्राईब म्हणजे टोळी, तर त्यांना तो त्यांच्या टोळीतला वाटला नाही. तो त्यांना असं भासलं की हा खूप लांबच्या कुठल्या तरी टोळीतून आलेला आहे. द तेवराज, आणि त्या टोळीचं नाव आहे तेवराज. अँड ही डिड नॉट अंडरस्टँड वन वर्ड ऑफ तेगुमाईज लँग्वेज. आता त्यांची जी काही ट्राईब्स आहेत, टोळ्या आहेत, तेवराज आणि तेगुमाई, दॅट बोथ द tribes are different. Tevraj tribe is different and Tegumai's tribe are different. So everything is different in them. त्यांचं राहणीमान, त्यांचं बोलणं, त्यांची लँग्वेज सगळं काही वेगळं आहे. तर तेवराज या टोळीतून तो त्यांना आलेला भासला. तर तेवराज टोळी ही तेगुमाईज जी टोळी आहे, ट्राईब आहे, त्यांची लँग्वेज समजू शकत नाही. अँड नाव दिस गर्ल अँड द फादर इज फ्रॉम तेगुमाईज tribe and the stranger man who came there, that is from Tevraz tribe. So they both are not able to understand their languages. आता ते दोघंही त्यांची एकमेकांची लँग्वेज अंडरस्टँड किंवा समजू शकत नव्हते. He stood on the bank and smiled at Taffy. तो नदीच्या किनारी बसला आणि टॅफीकडे बघून he just smiled. He looked at the Taffy and just smiled. तो नदी किनारी बसून टॅफीकडे पाहिलं आणि फक्त त्याने एक स्माइल दिली. Because he had a little girl daughter of his own at home. तर का दिली? तर त्याच्या सुद्धा एक तिच्याच वयाची एक लहान मुलगी होती जी की त्याच्या घरी आहे. Tegumais drew a hank of deer snews from his mendy bag and began to mend his spear. Now Tegumai drew a hank of deer snew. तेगुमाईने काय केलं? त्याच्या बॅगेतून एक रीळ काढला. कशाचा? तर डिअर स्न्यू, त्या स्नायूंपासून, प्राण्याच्या स्नायूंच्या जे काही गुंडाळी होती रीळप्रमाणे केलेली एखाद्या धाग्याप्रमाणे, ती त्याने बाहेर काढली. ड्रीव आउट म्हणजे बाहेर काढली. फ्रॉम हिज मेंडी बॅग अँड बिगॅन टू मेंड हिज स्पियर. त्याच्या त्या लेदर मेंडी बॅगमधून त्याने ती बाहेर काढली. अँड ही बिगॅन टू मेंड द स्पियर, आणि त्याने त्याचा हत्यार व्यवस्थित रिपेअर करायला सुरुवात केली. कम हिअर सेड टॅफी. तर टॅफी त्या माणसाला काय बोलली? कम हिअर. डू यू नो वेअर माय मम्मी लिव्स. तुला माहिती आहे का माझी आई कुठे राहते? डू यू नो वेअर माय मम्मी लिव्स. And the stranger man said, The stranger man said only, because he didn't understand what she said. Why only he said, Because he didn't understand what the Taffy said to him. त्याला कळलंच नाही की टॅफी त्याला काय बोलली, म्हणून just he replied, Silly, said Taffy. So Taffy said to him, Silly. Silly म्हणजे मूर्ख. आता ऑलरेडी ॲट द बिगिनिंग ओनली दे हॅव टोल्ड दॅट टॅफी डझंट हॅव एनी मॅनर्स. टॅफीला कोणतेही मॅनर्स नाही आहेत. सो डिरेक्टली शी सेड टू हिम सिली, मूर्ख. अँड शी स्टॅम्प्ड हर फूट बिकॉज शी सॉ अ shoal of very big carp going up the river just when her daddy couldn't use his spear. She said silly to that stranger man and she began to tap her leg. ती त्या माणसाला सिली, मूर्ख बोलली आणि तितक्यात तिने तिचे पाय आपटण्यात, जमिनीवर आपटायला सुरुवात केली. बिकॉज शी सॉ अ फिश लाईक shoal means कवच, ओके, अँड व्हेरी बिग कार्प. कार्प मीन्स टाईप ऑफ फिश. कार्प हा माशाचा प्रकार आहे. म्हणजे तिने अचानक त्या माणसाशी बोलणं, सिली त्याला बोलली आणि त्याच्यानंतर तिचे पाय ती आपटू लागली. का? तर तिला एक पाण्यामध्ये कवच दिसलं जे की पुढे पुढे जात होतं आणि आफ्टर सम टाइम शी रिअलाइज दॅट इज अ टाईप ऑफ फिश, कार्प. तो एक माशाचा प्रकार आहे, मासा आहे. कार्प हा एक मासा तिला दिसला, त्याचं कवच तिला दिसलं. अँड दॅट टाइम her father was not able to catch that fish because he was busy in mending the spear. आता तिला ज्यावेळी तो मासा दिसला, परंतु ते त्या मासाला पकडू शकत नव्हते बिकॉज their spear has broken and father is busy in mending the spear.
तिचं स्पियर म्हणजे हत्यार ऑलरेडी तुटलेलं होतं आणि तिचे वडील हे ते हत्यार रिपेअर करण्यात बिझी होते. सो दे वर नॉट एबल टू कॅच दॅट फिश. शी सॉ दॅट फिश बट शी वॉज नॉट एबल टू कॅच. तिनं बघितलं पण ती पकडू शकत नव्हती. डोंट बॉदर ग्रोन अप्स सेड तेगुमाय. सो शी वॉज स्टॅम्पिंग हर लेग्स. ती तिचे पाय जोरजोरात आपटत होती. सो द तेगुमाय सेड टू हर दॅट डोंट बॉदर ग्रोन अप्स म्हणजे मोठ्यासारखे जरा मोठी असल्यासारखी वाग, असं त्रास देऊ नकोस. सो बिझी विथ हिज स्पियर मेंडिंग दॅट ही डिड नॉट टर्न राउंड. आणि तो त्याने पाठीमागे बघितले नाही. ही जस्ट सेड दॅट डोंट बॉदर ग्रोन अप्स म्हणजे मोठी असल्यासारखी प्रौढ असल्यासारखी वाग, मला त्रास देऊ नकोस. अँड ही नॉट टर्न बॅक. त्याने पाठी वळून पाहिलं नाही तिला नक्की काय बोलायचं होतं ते. ही जस्ट सेड अँड ही अगेन स्टार्टेड टू मेंड द स्पियर. त्याने फक्त तेवढे वाक्य बोलला आणि त्याने त्याचे हत्यार रिपेअर करण्यास सुरुवात केली. ही जस्ट नॉट टर्न बॅक ऑल्सो. त्याने पाठी वळून सुद्धा पाहिलं नाही. आय आरेंट सेड टॅफी. मग ती टॅफी काय बोलते? आय आरेंट, आय ओनली वॉन्ट हिम टू डू वॉट आय वॉन्ट हिम टू डू अँड ही वॉन्ट अंडरस्टँड. मग ती काय म्हणते की मी त्रास नाही देते. आय एम जस्ट ट्राईंग टू सेड हिम वॉट आय मेन दॅट ओनली यू अंडरस्टँड. म्हणजे मला जे काही तुला सांगायचं आहे, मला जे काही माझं काही म्हणणं आहे ते फक्त तू समजून घे इतकंच मी त्याला सांगते. बट ही वॉज नॉट एबल टू अंडरस्टँड. पण तो काही हे समजून घेतच नाहीये. आय ओनली वॉन्ट हिम टू डू वॉट आय वॉन्ट हिम टू डू. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की मला जे त्याला सांगायचं आहे, मला जी इच्छा आहे की त्यानं कोणतं माझं काम करावं तेवढं फक्त त्यानं समजून घ्यावं. बट ही नॉट अंडरस्टँडिंग. पण त्याला हे कळतच नाहीये. देन डोंट बॉदर मी सेड तेगुमाय. मग तेगुमाय काय म्हणतो? ओके देन डोंट बॉदर मी, मला त्रास देऊ नकोस. अँड ही वेंट ऑन पुलिंग अँड स्ट्रेनिंग ॲट द जियस न्यू विथ हिज माउथ फुल ऑफ लूज एंड. आणि ते इतकं बोलून तो पुन्हा त्याचं स्पियर रिपेअर करण्यास तयार झाला आणि तो त्याची स्पियर रिपेअर करण्यास सुरुवात केली. अँड ही वेंट ऑन पुलिंग अँड स्ट्रेनिंग ॲट द डिअर स्न्यू. तो ते डिअर स्न्यू होते जे स्नायूंची जी काही रीळसारखी धाग्याप्रमाणे जी काही वस्तू होती तो खेचत ताणत तोंडामध्ये पकडत असं तो स्पियर रिपेअर करत होता. द स्ट्रेंजर मॅन अ जेन्युन तेवारा ही वॉज. तो एक खरा, जेन्युन मीन्स खरा, तो एक खरा तेवारा होता. तेवारा मीन्स इट इज अ ट्राईब. at the beginning of this stranger man entry only they have said. stranger man ची जेव्हा एंट्री झाली तेव्हा सांगितलेले आहे की तेवारा हे एक ट्राईब आहे, त्यांची एक जमात किंवा एक प्रकारची टोळी म्हणू शकतो ती आहे. तर जेन्युन तो एक खरा तेवारा होता. ही वॉज sat down on the grass and Taffy showed him what her daddy was doing. तर तो खाली गवतावरती बसला and Taffy showed him what her daddy is doing. तो जेव्हा खाली बसला तेव्हा टॅफीने त्याला दाखवलं की तिचे वडील काय करत आहेत. The stranger man thought this is a very wonderful child. त्या अनोळखी माणसाला असं वाटलं की ही वंडरफुल चाइल्ड, ही खूप चांगली अशी ही मुलगी आहे. This is a very wonderful child. She stamps her foot at me and she makes faces. ही खूप वंडरफुल चाइल्ड आहे, अविश्वसनीय अशी चाइल्ड आहे. ती माझ्याकडे बघून हसते. शी स्टॅम्पिंग हर लेग्स अल्सो. ती तिचे पाय आपटते, माझ्याकडे बघून हसते. म्हणजे ही अविश्वसनीय अशी वंडरफुल अशी मुलगी आहे किंवा चाइल्ड आहे. मेक्स फेसेस अँड शी मेक्स फेसेस अल्सो. ती वेगवेगळे चेहरे बनवते. मीन्स दॅट Taffy was thinking that person is silly person because he is not understanding whatever she is saying. So she was making faces. आता टॅफीला असं वाटत होतं की तो जो काही माणूस आहे तो मूर्ख आहे, त्याला लक्षात येत नाहीये मी त्याला काय सांगते, म्हणून ती त्याला मूर्ख समजून वेगवेगळे असे चेहरे बनवत होती. She must be the daughter of that noble chief. तो जो काही माणूस आहे त्या माणसाची
मस्ट बी शी इज डॉटर ऑफ दॅट नोबेल चीफ. त्या खऱ्या माणसाची ती मुलगी असावी कदाचित. हु इज सो ग्रेट दॅट ही वोंट टेक एनी नोटीस ऑफ मी. तो खूप ग्रेट आहे, तो माझ्याकडे बघितलंही नाही त्यानं. म्हणजे नाव दॅट टाइम that person of that Taffy's father was not know that there one stranger person had come there. आता त्यावेळी तर टॅफीच्या फादरला हेही माहित नव्हतं की तिथं कोणीतरी अनोळखी व्यक्ती आलेला आहे. So he smiled more politely than ever. मग त्याने अगदी नम्रपणे तिच्याकडे बघून स्माइल दिली किंवा एक स्मित हास्य दिलं. Now said Taffy, I want you to go to my mummy because your legs are longer than mine. Now said Taffy to that stranger person that you have to go to my mummy because your legs are too long than mine. माझ्या पायापेक्षा तुझे पाय हे लांब आहेत म्हणून तुला माझ्या मम्मीकडे जायचंय. And you won't fall into the bigger swamp. आणि तुझे पाय लांब आहेत म्हणजे तू ह्या दलदलीमध्ये नक्कीच बुडणार नाहीस. And ask for daddy's other spear. Now you have to go to my mummy and you have to ask to her about the daddy's another spear. तर तुला माझ्या आईकडे का जायचंय तर माझ्या आईकडे जा आणि माझ्या वडिलांचा जो काही दुसरं हत्यार आहे ते घेऊन ये अशासाठी. The one with the black handle that hangs over a fireplace. Fireplace means शेकोटी. आमची जी काही शेकोटी आहे त्या शेकोटीच्या वरती हँग म्हणजे अडकवणे. त्या शेकोटीच्या वरती ते हँग केलेलं आहे. वन विथ इज ब्लॅक हँडल आणि त्याचा जे काही दांडा आहे तो काळ्या रंगाचा आहे. विच इज हँग ओव्हर अ फायरप्लेस. जो की आमच्या शेकोटीच्या वरती हँग केलेला आहे. नाव यू हॅव टू गेट दॅट फ्रॉम माय मदर. The stranger man thought, this is a very, very wonderful child. She waves her arms and she shouts at me. Now, that stranger man was not able to understand the language of that Taffy. He couldn't understand. त्याला कळतच नव्हतं की ते टॅफी त्याला काय सांगते. So he thought that she is very wonderful child. तो इतकाच विचार करत होता की ही खूप वंडरफुल मुलगी दिसतीये. वंडरफुल चाइल्ड हे खूप अविश्वसनीय अशी मुलगी आहे. शी वेव्स हर आर्म्स. ती तिचे हात वारे म्हणजे तिची काय सांगत होती त्या स्ट्रेंजर मॅनला. शी वॉज वेविंग हर आर्म्स. ती तिचे हात वारे करून हात हलवून वगैरे सांगत होती. सो ही थॉट दॅट शी इज व्हेरी वंडरफुल चाइल्ड. शी इज वेविंग हर हँड अँड शाउट ॲट मी. ती माझ्यावर ओरडतीये, काहीतरी हातवारे करून सांगतेय, माझ्यावरती ओरडते शिवाय हातवारे करते म्हणजे शी इज व्हेरी वंडरफुल चाइल्ड. बट आय डोंट अंडरस्टँड अ वर्ड ऑफ व्हॉट शी सेज. आता ती एवढं कळतंय मला की ती माझ्यावरती ओरडते हातवारे करून काहीतरी सांगते. बट आय एम नॉट एबल टू अंडरस्टँड व्हॉट शी इज ट्राईंग टू से मी. म्हणजे मला कळत नाहीये की ती मला काय सांगायचा प्रयत्न करते. नाव remaining part of our story we will see in the next video. So till that time read the story very carefully and pick out the difficult words as well as its English and Marathi meaning, and don't forget to learn the spellings also. Thank you.